घटना म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या घरातील सर्वजण मिळून आमच्या परंपरेनुसार गेल्या 100-150 वर्षापासून आमच्या घरातील सर्व पूर्ण फॅमिली मिळून एप्रिल महिन्यामध्ये लच्चन यात्रा महोत्सव असतो आणि त्या यात्रेदरम्यान सर्वजण 1 दिवस अगोदर जात असतो आणि सर्वजण मिळून जात असताना तिथे जाऊन 1 दिवस मुक्काम करून आम्ही सोलापूरला परतलो। ज्यावेळी सोलापूरला परतत असताना टिकेकरवाडी स्टेशनच्या अगोदर 3-4 किलोमीटर पाठीमागे डावीकडेच्या बाजूला खिडकीतून भरधाव वेगाने एक दगड आला आणि ते दगड येऊन माझ्या भावाच्या मुलीच्या डोक्याला मार बसला आणि त्या डोक्यातून रक्तबंबाळ वाहत होता। माझा मोठ्या भावाने डोक्याला हात पकडला आणि हात पकडून रेल्वे उतरून स्टेशनवरनं रघोजी हॉस्पिटलला आणले। रघोजी हॉस्पिटलवरनं तिथनं मृत्यू घोषित केले आणि तिथून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिले। आणि असं कुठल्या अनोळखी इसमाने दगड मारला असं केंद्र शासनाने। या संदर्भात तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे काय केली आहे? आता आम्ही MLC दाखल केलंय, पोलीस कंप्लेंट केलंय, पंचनामा बी केलाय। गाडी कुठली होती? बिजापूर रायचूर पॅसेंजर गाडी होती आणि आम्ही गाडीमध्ये कमीत कमी 35 ते 40 लोकसंख्या होती आमच्या घरातली। सर्वजण मिळून येत असताना आमच्यावर हे प्रवासात मुलीच्या सोबत ज्यावेळेस तिला दगड लागला त्यावेळेस तुम्ही होता? मी नव्हतो, माझा सक्का भाऊ होता आणि मला तात्काळ कळाल्या मी रघोजी हॉस्पिटलला गेलो। आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे एवढंच विनंती करतो की रेल्वे प्रशासनाला काही करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो।